बऱ्याच ताईंना बाही कटिंग करताना खूप सारे अडचणी येतात. सर्वात पहिली अडचण म्हणजे बाहीची रुंदी कशी घ्यायची. तर इथं आपण बाही रुंदी मुंडा घेरानुसार बाहीची रुंदी काढायची आहे आणि मुंडा घेर जर परफेक्ट आला तरच बाही परफेक्ट बसते. समोरील आणि पाठीमागच्या भागामध्ये मुंडा घेर जर तुमचा व्यवस्थित आला नसेल, हा जर मुंडा घेर व्यवस्थित नसेल, ब्लाऊजचाही महत्त्वाचा असतो आणि बाहीचाही मुंडा घेर महत्त्वाचा असतो. दोन्ही सेम आलं पाहिजे. मुंडा घेर बाहीचा आणि ब्लाऊजचा हा समोरचा पार्ट आहे आपला. आता समोरच्या पार्टला समोरचा पार्टचा मुंडा घेर सेम आला पाहिजे तरच आपली बाहीची कटिंग परफेक्ट येते. आपली बाहीची कटिंग परफेक्ट आली का नाही ते कसं ओळखायचं. तर बाही कटिंग करताना असा फिशसारखा आकार आपला असा कट झाला पाहिजे. बाही कटिंग केल्यानंतर आतला पार्ट जो असतो आपला बाही कटिंगचे आकार दिलेले, हा पार्ट आपला असा फिशसारखा कट झाला पाहिजे तरच आपली बाही परफेक्ट आली आहे हे ओळखायचं. हा आकार व्यवस्थित नाही आला तर ब्लाऊजमध्ये चुना पडतात किंवा घोळ पडतो. परफेक्ट बाही कटिंग हवा असेल तर हा व्हिडिओ बघा. यामध्ये मी तुम्हाला मुंडा घेराच्या मापानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं बघा. दोन्ही सेम मुंडा घेर असला आपला जर बाहीचा आणि ब्लाऊजचा मुंडा घेर जर सेम असेल तर ब्लाऊजमध्ये अडचण बिलकुल येणार नाही. बाही जोडताना कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही आणि हा असा कट आल्यामुळं आपल्या बाहीमध्ये चुनाही पडणार नाहीत. तर परफेक्ट बाही कटिंग हवा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू आणि पूर्ण बघा आणि काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर एक ट्रिकही सांगणार आहे आणि एक टिप सांगणार आहे. काय त्या ट्रिक्स आणि टिप्स काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. हा आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन तिथं तुम्ही बघू शकता. तर हवा असेल तर लिंकही तुम्हाला मिळू शकेल. तर बघा आता आपलं हे बाहीचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हा पार्ट कसा काढायचा ते तुम्हाला सांगते. हे आपण साईडला ठेवूया 2 मिनिटासाठी. आता बघा बाही कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची. खुली बाजू जी आहे ती पुढं करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं खुली बाजू ही पुढं आहे, बंद बाजू आपल्याकडे आहे. नेहमी बंद बाजूवरती उंची टाकायची. तुमच्या ब्लाऊजची उंची किती असेल तेवढी उंची बंद बाजूवरती टाकायची. त्यानंतर तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा आहे का बिगर अस्तरचा त्यानुसार तुम्ही इथं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. आपण हा बिगर अस्तरसाठी तयार करत आहोत त्यामुळे मार्जिन आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे. बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आणि अस्तरच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. इथं 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे. बाहीची उंची जितकी असेल तुमची तितकं तुम्ही इथं घेऊ शकता. 6 इंच बाहीची उंची आहे आपली, ठीक आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन, 6 इंच बाहीची उंची. आता आपल्याला हे मार्जिन आहे ते वरतीही मार्किंग करून घ्यायचं आहे 1.5 इंच. हे मार्क करून घेऊ अगोदर म्हणजे तुमच्या कन्फ्यूज होणार नाही, लक्षात येईल व्यवस्थित असं. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. मुंडा घेरानुसार बाहीचं माप कसं काढायचं ते आपण इथं बघूयात. आता बघा हे मार्जिन, ही बाहीची उंची म्हणजे हे 7.5 इंच आपलं झालेलं आहे. आता आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची असते. रुंदी घेताना जर तुम्ही छातीचा 4था भाग जर घेतला तरी चुकतं, कमी जास्त अंतर वाढवलं तरी चुकतं. तर मग आपण मुंड्याच्या आकारावरून बाहीचं रुंदी काढायची आहे. आता आपला हा मुंडा घेर आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असते, ब्लाऊजचा समोरचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. हा आपला समोरचा पार्ट आहे, बघू शकता याचे आकार व्यवस्थित आहेत. हा आपला समोरचा पार्ट, हा जो आकार आहे हा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर कसा मोजायचा, एक टेपचं टोक इथं ठेवायचं आपल्याला असं आणि एक आपल्याला इथं असं ठेवायचं आहे. हे किती आलेलं अंतर आपलं बरोबर 8 इंच अंतर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही हे अंतर आपलं 8 इंच आलेलं आहे. ह्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. कुठल्याही साईजचा आणि कोणताही ब्लाऊज असू द्या, मुंडा घेर जितका येईल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं आहे आणि आपल्याला बाहीची रुंदी सहज आणि सोप्या पद्धतीनं मिळू शकते. बघा हे असं ठेवलं, हे 8 आलं, 8 मध्ये 1 इंच मिक्स केलं, बरोबर आपलं इथं 9 इंच बाहीची रुंदी आलेली आहे. तर आता आपण इथं 9 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 9 इंच इकडच्याही साईडला आपण 9 इंच घेऊयात आणि हे 9 इंचाचं जे आहे ते बॉक्स तयार करून घेऊयात आपण. आता आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. तर 6 इंचाची बाही आहे तर कॅप हाईट आपण किती घ्यायची, तर 3 इंच आपण कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट जरी चुकली तरी ब्लाऊजचं तुमचं आकार चुकू शकतात. कॅप हाईट कमी जास्त झाली तरी ब्लाऊज आपला चुकतो. त्यामुळे इथं कॅप हाईट किती घ्यायची आहे, आपला 3 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. आपण 3 इंच जिथं कॅप हाईट घेतलेला आहे तिथंच खाली बरोबर आपल्याला 2 इंच अंतर घ्यायचं आहे खाली.
2 इंच घेतलं. त्यानंतर आता आपल्याला बरोबर 2 इंच अंतर घेतलं. आता दुसरा आकार देण्यासाठी इथं आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. एक मार्किंग 1 इंचाला करायची आहे आणि दुसरी मार्किंग 2 इंचाला करायची आहे. आपल्याला 2 आकार असतात ना बाईचे आपले, 2 आकार देण्यासाठी 2 मार्किंग करायचे, ज्यामुळं आपल्याला या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यामुळं ब्लाऊजचे आकार जे आहेत ते बाईचे परफेक्ट येतात. 2 आकार दिलेले आहेत आपण इथं. आता पहिल्या आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची. इथून सुरुवात करून ह्या पॉईंटला आपल्याला जॉईन व्हायचं आहे. इथून सुरुवात करायची आणि बघू शकता हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला पहिला आकार झाला. हा आपला पाठीमागचा मुंडा घेर झाला. हा जो आहे तो बाईचा आपला पाठीमागचा मुंड्याचा घेर म्हणजे पाठीमागचा बाईचा आकार झाला. आता दुसरा आकार देण्यासाठी एक टिप सांगते तुम्हाला मी. हे 2 इंच खाली घेतलं, त्या 2 इंचापासून खाली बरोबर 2.5 इंचाला हे रेषेवरती मार्क करायचं. कुठल्याही साईजचा असू द्या ब्लाऊज, 2.5 इंचाला मार्किंग केलं. खाली आपल्याला बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच घेतलं. अर्धा इंच घेतल्यानंतर आता दुसरा आकार देण्यासाठी आता आपण काय करायचं, इथून सुरुवात करायची. ह्या पॉईंटला यायचं आणि ह्या पॉईंटला 3 पॉईंट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे. एकमेकाला 3 पॉईंट जॉईंट करायचे म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो. आता इथून सुरुवात करायची आपल्याला अशी, इथं यायचं आणि परत इथं यायचं. हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता सहज आणि सोपं आहे, सहज कोणालाही जमेल. ही अशी ब्लाऊजची कटिंग आहे आपली, बाईची कटिंग आहे. बघू शकता हा आकार कसा व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीचे आकार आले तर समजायचं की आपली बाई परफेक्ट तयार झालेली आहे. हे झालेलं आहे. आता आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर आपला 6.5 इंच आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. जिथं आपण कॅफाईटचा पॉईंट घेतलेला तिथं आणि इथं आपल्याला 1.5 इंच असं शिलाई मार्जिन घेतलेला पॉईंट आहे. हे असं क्रॉसमध्ये जॉईन करायचं. हे इथं क्रॉसच येतं, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे हे असं क्रॉस येतं. आणि हे 1.5 इंच आपलं मार्जिन. क्रॉस आल्यामुळं फिटिंग करताना जी आपली सरळ टीप आहे ती सरळ टीप येते. हे अंतर हे आपल्या एक्स्ट्राचं असतं ते कट करायचं असतं. बघू शकता सहज आणि सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला बाईचं कटिंग कसं करायचं हे आकार देण्यासाठी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत. 2 मार्किंग करायचं, इथं 2 इंच घ्यायचं, परत 2.5 इंच आतमध्ये घ्यायचं, अर्धा इंच मार्किंग करून हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमची बाई कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी येणार नाहीत. आता हे क्रॉस कट करून घेऊया आपण. हे इथपर्यंत आता 2 इंचापर्यंत अगोदर कट करायचं आणि मग बाहेरचा आकार कट करायचा. हे असं कट केलेलं आहे बघू शकता. आता बाई उकलून घ्यायची. बाई उकलून घेतल्याच्यानंतर आता आपण हे असं कट करायचं. बघू शकता हाही आकार आपला एकदम फिशसारखा आलेला आहे. अशा पद्धतीनं बाईचं कटिंग करताना हा आकार व्यवस्थित आला ना तर आपली बाई जी आहे ती व्यवस्थित येते. हे टोक बघू शकता, इकडचं टोक बघू शकता. असा फिशसारखा आकार आला ना तर बाई आपली परफेक्ट येते. कुठेही बाईमध्ये चून घोळ पडत नाही, बाई टाईट होत नाही. ज्या काही बाई कटिंगच्या अडचणी आहेत त्या आपल्या इथं व्यवस्थित होतात. तर बघू शकता हे आपलं परफेक्ट असं बाईचं कटिंग झालेलं आहे. ही बाई आपली एकदम परफेक्ट आलेली आहे. अशा पद्धतीनं बाईची कटिंग तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या करू शकता. यामध्ये बाईला काही एक अडचणी येत नाहीत. सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं 36 साईजच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि ही ट्रिक कशी वाटली तेही नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.